नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. केरळमध्ये कोट्टायमपुरी नावाचे हिरवेगार गाव होते. गावात अल्लू नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. अल्लू ऊसाची शेती करायचा. पप्पा, पीक कधी काढणार? फक्त 1 आठवड्यानंतर पीक काढले जाईल. यावेळी ऊस चांगला वाढला आहे. तो 100 क्विंटल पेक्षा कमी होणार नाही. पप्पा, यावेळी तुम्ही शहरात जेव्हा पीक विकायला जाल तर माझ्यासाठी एक परकर आणा आणि माझ्यासाठी लाल साडी. ठीक आहे, मी आणतो. अल्लू खूप आनंदी होता कारण यावेळी त्याला पिकाला चांगला भाव मिळणार होता. पण अल्लूच्या आनंदावर विरजण पडणार होतं. गावात तेजा कुटुंब राहत होते. हे 7 भावांचे कुटुंब होते, ज्यात सगळ्यात मोठा भाऊ होता रंगा तेजा. 7 भाऊ कोणतंही काम करत नसून केवळ गुंडागिरी करून गावकऱ्यांकडून पैसे लुटायचे. रोहितच्या घरी मुलगा झाला आहे, त्याला सांगा 50,000 दे, नाहीतर मुलगा झाला आहे पण मोठा होऊ शकणार नाही. रंगा भाऊ, यावेळी अल्लूचे पीक जास्त आलं आहे. जर त्यात हाती जरी घुसला न तरी दिसणार नाही. मग वाट कसली बघताय? त्याचे शेत 5 बिघ्याचे आहे. 4 बिघे पीक घ्यायचे आणि 1 बिघा पीक त्या गरीब अल्लूसाठी सोडून द्यायचं. रात्री रंगाचा भाऊ अल्लूच्या शेतात पोहोचला. त्यावेळी अल्लू त्याच्या शेतामध्ये झोपला होता. बुटांचा आवाज ऐकून अल्लूचे डोळे उघडले. तुम्ही इकडे का आलात? आम्ही आमचा वाटा घ्यायला आलो आहोत. कसला वाटा? हे गाव आमच्या 7 भावांमुळे सुरक्षित आहे, म्हणून आम्हाला 4 बिघा शेतातलं पीक कर म्हणून मिळालेच पाहिजे. मी तुम्हाला एकही ऊस घेऊन जाऊ देणार नाही. आता तू आम्हाला काय थांबवशील? तेजा बंधूंनी अल्लूला बांधून एका खड्ड्यात टाकलं आणि 4 कोसाचं पीक घेऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी अल्लू बऱ्याच वेळाने घरी पोहोचला नाही, तेव्हा अल्लूच्या पत्नीला त्याची काळजी वाटू लागली. पार्वती, तू शेतावर जा आणि बघ बरं अजून बाबा परत का नाही आले. पार्वती जेव्हा शेतात पोहोचली तेव्हा तिला खड्ड्यातून अल्लूचा आवाज आला. तुम्हाला इथे बांधून कोणी ठेवलं? बाळा, ते तेजा भाऊ आले होते, सगळं घेऊन गेले. जेव्हा पार्वतीने अल्लूला उघडलं तेव्हा अल्लूने उरलेलं पीक कापलं आणि ते शहरात नेला. अल्लूचं पीक फक्त 10,000 विकले गेले. जर तेजा भाईंनी माझं पीक लुटले नसते तर माझ्याकडे 50,000 रुपये असते. पुढचे पीक 6 महिन्यांनी येईल. या 10,000 मी माझं कसं वर्ष काढायचं? मी अनितासाठी साडी आणि पार्वतीसाठी लेंगा नाही घेतला तर फक्त 5-6 हजार उरतील, आणि मी नाही घेतले तर त्या लोकांना वाईट वाटेल. मला काय करावं काहीच समजत नाही. अल्लू विचारात मग्न होऊन रेल्वे रूळ ओलांडत होता तेव्हा अचानक ट्रेन आली आणि अल्लूला कळलंच नाही. अल्लू पुन्हा घरी परत कधी आला नाही. त्याची पत्नी आणि मुलगी अनेक महिने शोकात होते. पार्वती, किती दिवस अशी उपाशी राहशील? आता आपल्यालाच शेती सांभाळायची आहे. चला शेतात जाऊया. अनिता आणि पार्वती जेव्हा शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांना एका मोठ्या प्राण्याच्या पंजांच्या खुणा दिसल्या. शेतात अनेक ठिकाणी पांढरे केसही पडले होते. आई, हे कोणत्या पायांचे ठसे आहेत आणि हे इतके पांढरे केस कुठून आलेत? पाऊल खुणांचा माग घेता घेता अनिता आणि पार्वती गर्द झाडीपाशी पोहोचल्या. झुडपात त्यांना एक मोठासा पांढरा पंजा दिसला. आई, हे बघ. पार्वती, आपण इथून पळून जाऊया. पार्वती आणि अनिता घाबरून पळून गेल्यावर झुडपातून एक प्रचंड ध्रुवीय अस्वल बाहेर आला. थांबा, मला घाबरू नका, माझं ऐका. बाळा, थांबू नकोस. तो बोलणारा अस्वल आपल्याला खाईल.
आई थांब तरी, खरं त्याला आपल्याला काहीतरी सांगायचंय. मी माझ्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलंय की ध्रुवीय अस्वल फक्त ध्रुवीय प्रदेशात आढळतात. मग तुम्ही इथे कसे आलात? 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी खूप लहान होतो. तुझ्या वडिलांचे लग्नही झाले नव्हते. तुझ्या वडिलांचा राकेश नावाचा एक मित्र होता. राकेश रशियाला मजूर म्हणून गेला होता. तो रशियातून चोरून मला इथे घेऊन आला होता. जेव्हा राकेशला शहरात जायचं होतं तेव्हा तो मला तुझ्या वडिलांकडे सोडून गेला, कारण शहरात मला वाढवायला जागाच नव्हती. तुझ्या वडिलांनीच मला आत्तापर्यंत लपून लपून पाळलं आहे. तुझे बाबा कुठे आहेत? खूप दिवस झाले ते मला भेटायला पण नाही आले. पप्पा आता या जगात नाहीयेत. पार्वतीने अस्वलाला सगळं काही सांगितलं. तुम्ही काळजी करू नका. आम्ही मिळून तेजा भावांना धडा शिकूया. आज रात्री तुम्ही काही गावकऱ्यांना जमवा. पार्वतीने गावकऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, तेजा भावांनी आज माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचप्रमाणे उद्या ते तुमचंही आयुष्य उद्ध्वस्त करतील. आपल्याला त्यांच्याशी लढलंच पाहिजे. पण तेजा भाऊ खूप खतरनाक आहे. त्यांच्या बरोबर लढायची आमची हिंमत नाही. तुम्हाला लढण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त मला साथ द्या. त्या रात्री 7 भाऊ दारू पिऊन जेव्हा झोपलेले होते, अस्वल भिंत तोडून त्यांच्या घरात घुसलं आणि सगळ्यात मोठ्या भाऊ रंगाला उचलून घेऊन गेला. इतर 6 भाऊ पण जागे झाले आणि अस्वलाच्या मागे गेले. पकडा त्या पांढऱ्या अस्वलाला, पळून जाता कामा नये. तर पार्वती यांनी ग्रामस्थांसह खोल खड्डा खोदून त्यावर गवत पसरले होते. अस्वल रंगाला घेऊन खड्ड्याच्या पलीकडे उभा राहिला. तो त्याला धरा. तेजा बंधूंनी गवतावर जसा पाय ठेवला ते खोल खड्ड्यात जाऊन पडले. गावकऱ्यांनी आधीच खड्ड्यात जाळं रचलं होतं. तेजा भाऊ जाळ्यात अडकले. अस्वलानेही रंगाला लाथ मारून खड्ड्यात टाकून दिलं. त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून खड्डा तातडीने मातीने भरला. अशा प्रकारे गावकऱ्यांची तेजा बंधूंपासून सुटका झाली. गावकऱ्यांनी पार्वती आणि अस्वलाचे आभार मानले. तू ध्रुव प्रदेशातून आला आहेस म्हणून आम्ही तुझं नाव ध्रुव ठेवत आहोत. तू आमची तेजा बंधूंपासून सुटका केलीस. आता आम्ही सगळे गावकरी तुझ्यासाठी छान घर बांधू आणि तुझ्यासाठी मासेही आणू. रोज असेच आमच्या गावाचे तू रक्षा करत राहा. मी वचन देतो की मी तुमच्या गावाचं रक्षण करीन पूर्ण धैर्याने. शहरातील कोणत्याही माणसाला माझ्याबद्दल सांगू नका, नाहीतर ते मला पकडून घेऊन जातील. तू काळजी करू नको. आमच्या गावात ध्रुवीय अस्वल राहतं हे आम्ही कोणालाही सांगणार नाही.